दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। सध्या नाशिक लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अद्यापही अंतिम होत नाहीये। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची उमेदवारी अंतिम असल्याचं धरलं जात होतं, कारण स्वतः भुजबळांनी आपली चर्चा वरिष्ठ स्तरावर दिल्लीमध्ये झाल्याचं सांगितलं। त्यानंतर पुन्हा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन केले। मात्र हेमंत गोडसे यांचं नाव मागे पडलंय, कारण सर्वेमध्ये त्यांचं नाव कमी पडत असल्याची चर्चा होती। त्यातच भुजबळांचे नाव जाहीर होईल असं म्हटलं जात होतं। मात्र रविवारपासून पुन्हा नवीन चर्चा होते। नाशिकच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही उमेदवारी भाजपचे आमदार राहुल ढिकळे किंवा शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांना द्यावी अशी चर्चा रंगू लागली आहे। तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून मराठा म्हणून माणिकराव कोकाटे यांचं देखील नाव समोर येत आहे, कारण नाशिकमधून भुजबळांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध होत आहे। त्यातच मराठा संघटना सुद्धा एकत्र आल्याने आता भुजबळांचे नाव सोडून या तिघांच्या नावाची चर्चा आज दिवसभर नाशिकमध्ये रंगली। सध्या हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांचं नाव मागे पडल्याची चर्चा शहरात आहे। सध्या नाशिक लोकसभेची उमेदवारी ही निवडणुकीच्या अंतिम स्तरावरच जाईल असं म्हटलं जात आहे, कारण आता ग्राउंड लेवलचे सर्वे सुद्धा सुरू झाल्याची चर्चा आहे। त्यामुळे सर्वेमध्ये कोणाचं नाव येतं हे अंतिम धरलं जाणार आहे असं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।